ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा आणि सायली या दोघीही एकमेकींकडे पाहतात. मग आता प्रतिमा खूपच इमोशनल झालेली असते आणि सायलीला सांगते, "अगं, मला असं वाटलं ना, मला कुणीतरी आई असा आवाज दिला म्हणून हाक मारली म्हणून." तेव्हा सायली आता तिच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, "कदाचित मीच मनातनं तुम्हाला आवाज दिला असेल." आता हे ऐकता सर्वजण अगदी धक्क्यानेच त्या दोघींकडे पाहतात. मग प्रतिमाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि ती हसतच आता सायलीकडे पाहते. कारण जे प्रेम तिला सायलीबद्दल वाटत असतं ना, ते प्रेम अजिबात तिला प्रियाबद्दल थोडं का होईना वाटतच नसतं. तर अर्जुन आणि रविराज हे दोघेही आता सायली आणि प्रतिमाचं बॉन्डिंग किती घट्ट आहे हे पाहतात आणि नकळतपणे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईलच येते आणि घरातील सर्वजण आता पुन्हा त्या दोघींकडे पाहू लागतात. त्यावेळी अस्मिता मात्र तोंड वाकड करते. तेव्हा या मायलेकींमधील प्रेम पाहून मात्र आता प्रियाचा जळफळाट होऊ लागतो. तेव्हा ती आता पुढे जाते आणि पटकनच अशी सायलीला मागे लोटत म्हणते, "काय ग, तुझा काय संबंध आहे? ती तुझी आई आहे का?" "नाही ना, माझी आई आहे ती." आता प्रियाचं हे उद्धटपणाचं वागणं पाहून सर्वांनाच अति राग येतो. तर अस्मिता मात्र प्रियाकडे पाहू लागते आणि हसते. त्यानंतर प्रिया आता म्हणते, "आई, अगं मी कधीपासनं तुझी वाट बघत होते. कधी एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना हेच मला बघायचं होतं आणि म्हणूनच तुला असं वाटलं असेल ना की मीच तुला आई अशी हाक मारली म्हणून." तेव्हा प्रतिमा आता तिचं मन राखायचं म्हणून म्हणते की हो असेल. मग आता प्रिया तिच्याकडे पाहते आणि म्हणते, "आई, हे सगळं गेलं का? अरे वाह, वाह, तुला असं बघून मला इतका आनंद झालाय. काय म्हणू मी?" असं म्हणून ती प्रतिमाला आता जवळ घेते. मग आता अर्जुन सांगतो, "आत्या, माझ्या आणि सायलीच्या नजरेला तू कशीही असशील ना तरीही छानच दिसतेस. पण तुला सांगू, तू हॅप्पी आहेस ना ते सर्वात जास्त महत्वाचं. तू बस ना, तू वीक आहेस. बस, बस." असं म्हणून तो तिला बसायला सांगतो. मग आता नाटक करत प्रिया म्हणते, "हो आई, ये नाग." असं म्हणून ती तिला तिथे बसायला सांगते. मग त्यानंतर पूर्णा आजी म्हणते, "रविराज, ही आनंदाची बातमी तुम्हाला आम्हाला येऊन सांगावंस वाटलं. हे खरंच खूप छान काम केलं तुम्ही. आपल्याला कितीही वाटत असलं ना की नाती तुटली आहेत, तरीही ती कधीही तुटत नाहीत." तेव्हा कल्पना आता विचारते, "प्रतिमा, मला काय आठवते तुला सांगू?" तेव्हा प्रतिमा म्हणते, "काय ग, काय आठवते?" आता कल्पना सांगते, "जेव्हा हे मला पहिल्यांदा माझ्या घरी भेटायला आले होते ना तेव्हा त्यांच्यासोबत तू सुद्धा आली होतीस आणि मी ना खूप घाबरले. हे फक्त तुझ्या लक्षात आलं होतं. तेव्हा तू मला म्हणाली होतीस, म्हणजे नाही, तू सुंदर आहेसच, पण तुला सांगू आमच्या घरात ना मनाच्या सौंदर्याला सर्वात जास्त जपलं जातं. तू आमच्या घरामध्ये नक्कीच शोभशील." असं म्हणाली होतीस. तेव्हा सायली, अर्जुन नकळतपणे एकमेकांकडे पाहून गालात हसतात. मग पुढे आता कल्पना सांगते, "आणि त्यानंतर माझ्या मनात असणारी भीती अगदी कायमची निघून गेली बघ." मग त्यानंतर आता अश्विन विचारतो, "अरे अरे, सर्वजण फक्त गप्पा मारत बसणार आहात का?" पूर्णा आजी, "अगं मघाशी तू म्हणाली होतीस ना काहीतरी गोडाचं बनवायचं म्हणून आणि काहीतरी तुला खावंसं वाटतंय." मग आता कल्पना म्हणते, "हो हो, मी बनवणार आहे. गोडाचा शिरा बनवते. मग आपण सर्वजण ना जेवायला बसूयात." विराज सांगतो, "आम्ही काही जेवण करणार नाही. कारण तिकडे ना सुमन सुद्धा वाट बघत असेल. ती सुद्धा प्रतिमाचं हे सगळं पाहून एवढी खुश झाली आहे ना, तिने सुद्धा गोडाचं जेवण आता बनवलंय." तेव्हा आता सर्वजण अगदी खुशच होतात आणि मग त्यानंतर प्रतिमा म्हणते, "हो ना, आता आम्ही निघतो हा." असं म्हणून आता रविराज आणि प्रतिमा हे घरी जायला निघतात. तर आता ते सर्वांचा निरोप घेत असतात. मग आता सायली, "बाय हा." असं आता प्रतिमा जेव्हा म्हणते तेव्हा मात्र प्रिया लगेचच पुढे पुढे येते
आणि म्हणते की आई बाय हा, आणि तुझा चेहरा अगदी पहिल्यासारखा झालाय. मग मी 2 दिवसानंतर घरी येते, आपण सेलिब्रेट करूयात हा. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. तर आता रविराज प्रतिमाला सर्वजण निरोप देतात आणि पुन्हा एकदा आतमध्ये जातात. तर आता अर्जुन जरा बाजूला जातो, म्हणून सायली सुद्धा त्याच्या पाठीमागे जाते. आता प्रतिमा ही गेट बाहेर जाते, तरीही पूर्णा आजी तिच्याकडेच पाहू लागतात आणि त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी आनंदाश्रू असतात हे कल्पना पाहते. त्यानंतर पूर्णा आजी देवी आई समोर जाऊन उभ्या राहतात, हात जोडतात. त्या रडत असतात आणि म्हणतात, देवी आई, अगं आज जेव्हा प्रतिमाचा चेहरा मी पूर्वीसारखा पाहिला तेव्हा एका क्षणी माझ्या मनात आलं की माझी प्रतिमा अगदी व्यवस्थित बरी झाली आहे आणि आता तिची स्मृतीसुद्धा अगदी परत आली आहे. तिला सगळं काही पूर्वीचे आठवणार. मला एका क्षणी तिच्याबद्दल खूप म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह वाटलं. पण आता तिच्यावर इथून पुढे कोणतंही संकट येऊ देऊ नकोस, कुठलंही संकट येऊ देऊ नकोस, असं म्हणून पूर्णा आजी बिचाया प्रतिमासाठी आता देवी आईकडे प्रार्थना करतात आणि आपल्या लेकीला आयुष्यभर आता सुखी ठेव, कारण तिने खूप भोगलंय. तिच्यासारखं कुणीही भोगलं नसतं. तिची स्मृती परत येऊ देत, तिने मला ओळखू देत, असं पूर्णा आजी म्हणतात. तर आता पूर्णा आजींचं हे दुःख त्या मनातच ठेवतात. त्याचवेळी कल्पना तेथे येते. पूर्णा आजींचा हात प्रेमानेच हातात घेते आणि म्हणते, पूर्णा आई, प्लीज रडायचं नाही. आता आपली प्रतिमा बरी होतीये ना, तिला नक्कीच एक ना एक दिवस सगळं काही आठवेल आणि प्रतिमाच्या बाबतीमध्ये जे काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत त्या खरंच म्हणजे खूप छान आहे, कारण आपली प्रतिमा लवकरात लवकर अगदी पूर्वीसारखी होणार आहे. मग आता माझ्या प्रतिमाच्या आयुष्यात कधी सुख येणार ग? आता पुन्हा पूर्णा आजी विचारतात. मग कल्पना खात्रीने सांगते, आपण देवी आई समोर आहोत. जास्त दिवस नाही, लवकरात लवकर येईल सुख. अहो, तुम्हाला आठवत असेल ना, जेव्हा प्रतिमा पहिल्यांदा आपल्या इथे आली होती तेव्हा कशा अवस्थेत होती. अहो, मला तर वाटलं होतं ती कधीच बरी होणार नाही. तेव्हा पूर्णाजींच्या डोळ्यासमोरून ते सर्व प्रसंग जातात की प्रतिमाचा चेहरा किती खराब झाला होता, अगदी तो कुणीतरी जाळला गेला होता. त्याचबरोबर ती बिचारी अशी ड्रेस घालायची आणि अशी ओढणी तोंडावरून घ्यायची, आपला चेहरा नेहमी झाकून घ्यायची, घरातील सर्वांना घाबरायची. पण तिच्यामध्ये एवढा मोठा आत्मविश्वास आलाय ना आता, किती कुणाला सहसा घाबरत नाही, सगळ्यांमध्ये अगदी मिळून मिसळून वागते आणि घरातील जे काही सांगितलं जातं ना की ही नाती तुझी आहे, ही मुलगी तुझी आहे, हा नवरा तुझा आहे, तर या नात्यांवर सुद्धा ती विश्वास ठेवते. मग आता पूर्णा आजी म्हणतात, मी तेव्हापासून देवी आईकडे प्रार्थना करते की माझ्या प्रतिमावर कोणतंही संकट नाही येऊ देत आणि ती लवकरात लवकर बरी होऊ देत. तेव्हा कल्पना सांगते की आणि देवी आईने तुमची प्रार्थना ऐकली सुद्धा, आणि तुम्हाला सांगू पूर्णा आई, अहो प्रतिमाला तिच्या या दुःखातून तिच्या जवळच्या माणसांनीच बाहेर काढलंय. प्रथम म्हणजे रविराज भाऊजी आणि दुसरी म्हणजे असं म्हणून ती सायलीचं नाव घेत नाही. पूर्णा आजी म्हणतात, अर्जुनची बायको, बरोबर ना? मग कल्पना हो म्हणते. मग आता त्या खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात, तुला सांगू कल्पना, अगं आज प्रतिमाला तिच्या स्वतःचा असा संसार आहे, तिचा नवरा आहे, त्याचबरोबर तिची एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा संसारसुद्धा तिला बघता येतोय. मग आता फक्त एका गोष्टीची प्रतिमामध्ये कमी आहे, असं पूर्णा आजी म्हणतात. तेव्हा कल्पना सांगते, हो, प्रतिमाची स्मृती. तुम्हाला सांगते, लवकरात लवकर ती स्मृतीसुद्धा पुन्हा येईल, कारण प्रतिमाला खूप मोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे. कारण तिच्या त्या मानोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा, त्या जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं ना की प्रतिमाला सगळे आठवण्याचे खूप चान्सेस आहे. आणि तुम्ही बघा ना, आज त्यांच्याच औषधाने प्रतिमा किती बरी झालीये, तिच्यामध्ये किती फरक जाणवतोय.
मग तिला जूनसुद्धा सगळं आठवेल असं त्या दोघीही अगदी पॉझिटिव्ह विचार करतात आणि त्या दोघींच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू येतात, कारण प्रतिमाच्या बाबतीत एवढा चांगला विचार करून त्यांना असं वाटत असतं की लवकरात लवकर आता प्रतिमाला सगळं आठवणार. मग आता पूर्णा या आनंदानेच म्हणतात, तुझ्या तोंडातनं ना कल्पना साखर पडो, पण मला असं वाटतं ना कधी कधी प्रतिमा स्वतःच्याच आठवणींची अशी आंधळी कोशिंबीर खेळतेय का आणि हेच मला नाही बघवत. मग आता कल्पनाही पूर्णाजींना विश्वासात घेऊन सांगते, आणि ते फार दिवस नाही बघावे लागणार. सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होईल बघा. आपण असाच चांगला विचार करूयात ना पूर्णा आई. तेव्हा आता त्या हो म्हणतात आणि असं म्हणून त्या दोघीही देवी आईच्या पुन्हा एकदा आशीर्वाद घेतात. अर्जुन आणि सायलीचे नाते. तर आता दुसरीकडे अर्जुन आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत असतो, तर सायली कपड्यांची आवरावर करून ठेवत असते. तेव्हा सायली एकटीच गालात हसत असते. ते पाहून अर्जुन म्हणतो, बायको, प्रतिमा आली ना की ह्या चेहऱ्यावर एवढा ग्लो येतो की तुझ्याकडे पाहत बसावसं वाटतं. जगातील एकमेव सून असेल की जी आपल्या सासूला पाहून एवढी खुश होते. त्यावेळी सायली सांगते, त्या काय माझ्या फक्त आते सासू नाहीयेत, त्या माझ्या आई असल्यासारख्याच आहे, आणि त्यासुद्धा अगदी माझ्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढं प्रियावर करतात ना तेवढं, आणि तिच्याही पेक्षा कदाचित माझ्यावर जास्त प्रेम करत असतील, कारण त्या एका मुलीसारखं मला वागवतात आणि मी सुद्धा त्यांना आईचं माझ्या मनामध्ये स्थान दिलं आहे. मग तो म्हणतो, हो मला माहिती आहे. असं म्हणून तो आता तिच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणतो, अगं तुला माहितीये, जेव्हा प्रतिमा आत्या तुझ्या समोर येते ना तेव्हा तुझा चेहरा कसा होतो. एखादी जत्रेत छोटीशी मुलगी हरवते आणि तिला अचानक तिची आई समोर दिसते तेव्हा केवढा आनंद होतो. अगदी तसाच आनंद तुला सुद्धा होतो प्रतिमा समोर आल्यानंतर. मग सायला अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली अगदी खुळकन हसते आणि म्हणते, खरं आहे हा तुमचं, पण तुम्हाला एक सांगू मनातलं. आज जेव्हा मी प्रतिमा मात्यांना पाहिलं ना तेव्हा आम्हाला मनातनं खूप असं भरून आलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तसे डाग मला कधीच खटकले नाहीत. पण आज त्यांचे डाग असे गेलेले बघितले ना तेव्हा वाटलं त्यांचं आयुष्य असं पूर्वीसारखं होण्याची ही पहिली पायरी असेल. आणि का कोण जाणे, पण मला असं नेहमी वाटतं, एक माझी आई असती ना तर ती अगदी ना माझ्या प्रतिमा आत्यांसारखीच असती, असं मनातलं ती अर्जुन समोर आता बोलून दाखवत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुझं आणि प्रतिमा आत्याचं रिलेशन तर तसंच आहे. तेव्हा किती खास नातं असतं ना आई आणि मुलीचं, असं सायली विचारते. आता तुमचंच बघा ना कसं आहे आई, तुमच्यावर कितीही चिडल्या तरीही त्या मनातून तुमची काळजी करतातच ना. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, असंच नातं असतं, अगदी इमोशनल. अगं आपलं तर सोड, पण ती साक्षी, ती क्रिमिनल माइंडेड असून सुद्धा तिच्या आईशी किती कनेक्टेड आहे ती, आणि म्हणून तर तिच्या आईचा फोटो तिने अगदी जवळ ठेवलाय आणि तोच चैतन्याने बघितला होता. तेव्हा सायली म्हणते, असंच तिच्या आईच्या आठवणीमध्ये ते पेंडंट तिने स्वतःकडे ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं ना. आज मी सगळीकडे शोधलं हो, पण मला नाही सापडलं. बघा ना आपण एवढं सगळं केलं ते सगळं वाया गेलं. असं म्हणून सायली खूप म्हणजे खूपच उदास होते. सायली आता खूपच इमोशनल झालेली असते आणि तिला वाईटसुद्धा वाटत असतं. एवढा खटाटोप करून देखील आता काहीच हाती लागलेलं नसतं. मग आता अर्जुन म्हणतो, इट्स ओके, तू त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे सायली. तेव्हा सायली सांगते, पण आपल्याला ना आज ते पेंडंट मिळायला हवं होतं, कारण ते पेंडंट तिने घरात ठेवलं आहे की नाही हे सुद्धा मला नाही समजलं. तेव्हा अर्जुन सायलीच्या बोलण्याचा विचार करत असतो. तेव्हा सायली म्हणते, काय हो, काय झालं, आता हा शोध आपल्याला बंद करावा लागेल का. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, बंद नाही करावा लागणार. आता इथून पुढे आपला हा शोध आपल्याला सुरूच ठेवावा लागेल.
आणि आता आपल्याला पुन्हा एकदा महिपच्या घरी जावंच लागेल, कारण आई आणि मुलीमध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो तो साक्षी आणि तिच्या आईमध्ये सुद्धा असणार, आणि आय एम शुअर साक्षीने तिच्या आईची शेवटची आठवण म्हणून ते पेंडंट नक्कीच तिच्याजवळ ठेवलं असणार, असं आता अर्जुन सायलीला सांगतो. मग त्यावेळी सायली सुद्धा हा विचार करते आणि म्हणते, आपण ना हा फक्त अंदाज बांधतोय, खरं काय हे आपल्याला नाही माहीत. कारण एवढ्या वर्षांपूर्वीच ते पेंडंट, त्याचा तुकडा आपल्याला तिथे आश्रमात सापडला आणि त्यानंतर तोच तुकडा आपण घेऊन तिकडे कोल्हापूरला गेलो. तिथून सर्व माहिती मिळवली आणि मग आपल्याला सगळं समजलं. पण आपण पुन्हा साक्षीच्या घरी जायचं आणि ते पेंडंट शोधायचं, ही संधी आपल्याला कशी मिळणार आता इथून पुढे? तेव्हा अर्जुन विचार करत म्हणतो की मिळेल आपल्याला पुन्हा एकदा साक्षी आणि महिपच्या घरी जावंच लागेल, जेव्हा ते दोघेही घरी नसतील आणि लवकर पुन्हा घरी येणार सुद्धा नसतील. अगदी तेव्हाच तर आता सायली म्हणते, अहो पण आपल्याला हे कसं कळणार की कधी ते घरी नाही येत, कधी घरी येणार, आणि आपण ते कसं व कधी शोधणार, असा सायलीला आता प्रश्न पडतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, होईल सगळं ठीक, तू नको एवढं टेन्शन घेऊस. मग आता सायली म्हणते, हो. अस्मिताची डोहाळे जेवणाची तयारी. त्यानंतर घरातील सर्वांच रात्री जेवण करून होतं आणि सर्वजण गप्पा मारत असतात, त्याचबरोबर अस्मितावर खूपच हसत असतात. त्यानंतर अर्जुन सुद्धा अस्मितावर खूप खूप हसतो आणि म्हणतो, कसं आहे ना की हे बघ अस्मिताई, सचिन तिकडे आहे ना तोपर्यंत ठीक आहे, परंतु इथे आल्यावर बघ काय काय होतंय. तेव्हा पूर्णा आजी विचारतात, काय रे, काय अर्जुन, कशाबद्दल नेमकं तू बोलतोस? मग आता प्रताप सुद्धा विचारतो, अर्जुन नक्की तू कशाबद्दल विचारतोस रे? तेव्हा अर्जुन सांगतो, इथे आल्यानंतर सचिनला ना 2 बाळं सांभाळावी लागतील, कारण एक तर म्हणजे त्याचं स्वतःचं बाळ आणि दुसरी म्हणजे अस्मिता आई. तेव्हा अस्मिता म्हणते की सचिनचं सोड रे, तुझंच काही खरं नाही, तुलाच असे धपाटे देईल ना की विचारू नको. मग आता सर्वजण एक एक ॲक्टिंग करून दाखवत असतात. तेव्हा अश्विन विचारतो, मला सांग अस्मिताई, तुझं बाळ जर रडायला लागलं तर तू काय म्हणशील त्याला? रडायचं थांब, नाहीतर एक पाठीत धपाटाच देईल जोराच्या. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा हसतात. त्यावेळी आता प्रिया विचारते, अश्विन अरे, तुला कळतं का रे? पण ती बाळाला सांभाळेल असं वाटतं का तुला? एकतर बाळ असणार बाबांकडे किंवा आजीकडे, असं म्हणून सर्वजण अस्मिता दाजी खूपच खेचत असतात. तेव्हा आता तन्वी तू सुद्धा का, असं म्हणून ती आता प्रियाला जोरात बाजूला ढकलते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं गंमत केली ग. तेव्हा अश्विन म्हणतो, पण त्या सचिनची ना रात्रभराची मात्र झोपच उडणार आहे आता, कारण ते बाळ असं रात्रभर रडून रडून त्याला जागवणार आणि आपली अस्मिताई मात्र अशी धाराढोर झोपलेली असणार. मग त्यानंतर आता अर्जुन सांगतो, अश्विन तुला माहिती आहे दुसरं कसं आहे ना, सकाळचं काय होईल, तर तो सचिन आहे ना, तो खेळेल बाळाबरोबर आणि आपली अस्मिताई काय करेल तर ऑनलाईन शॉपिंग करेल. तेव्हा अस्मिता सर्वांनाच गप्प करते आणि म्हणते, गप्प बसा, हा माझं बाळ ना बघतंय, त्यांचे मामा किती छळतायत त्याला, आणि माझे डोहाळे पुरवायचे सोडून तुम्ही माझ्या ऑनलाईन शॉपिंगबद्दल का बोलताय बरं? तेव्हा आता सगळेजण फक्त हो म्हणतात. त्यावेळी आता प्रताप सांगतो, अर्जुन, अश्विन शांत बसा, मी ओरडेन हा आता तुम्हाला, कारण पुढचे काही महिने अस्मिताला अजिबात म्हणजे अजिबात त्रास द्यायचा नाही. एकदा का तिची डिलिव्हरी झाली तर तुम्ही पुन्हा एकदा ती छळायला मोकळे, असं म्हणून आता प्रताप तशी परमिशन्स अर्जुन आणि अश्विनला देतो. त्यामुळे ते दोघेही खूपच खुश होतात आणि म्हणतात, हो ना, डिलिव्हरीनंतर आम्ही अस्मिताईला छळणार म्हणजे छळणारच. अशी अस्मिताची गंमत करून सर्वजण पुन्हा एकदा गप्पा मारतात. अस्मिताची शॉपिंग आणि घरातील प्रतिक्रिया. त्यानंतर सर्वजण आता अस्मिताला विचारतात, आता तू सांगायचं आणि आम्ही ऐकणार.
मग आता अश्विन म्हणतो, मला सांग अस्मिताई, तुला आता कसले डोहाळे लागलेत. तेव्हा गुलकंद टाकून मला असं विड्याचं पान सारखं सारखं खाऊंसं वाटतं, असं अस्मिता सांगते. तेव्हा